काव्याला कळेल का नंदिनीचं सत्य. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनी आणि वसुआत्याचं बोलणं चालू असतंय. तेव्हा वसुआत्या मालिनीला म्हणते, बघितलंस का मालिनी, आत्ताच्या आत्ता माझा मुद्दा सिद्ध केलास. मगाशी जेव्हा मी तुला म्हणले नंदिनी उड्या मारत धावत बाहेर पळत गेली तेव्हा तुला काहीच वाटलं नाही, पण आता कुठे जरा काव्या धुडधुडत पळत गेली तर लगेच कशी म्हणली तू. अगं काव्या, हळू जरा, कळलं का. हे ऐकताच मालिनी वसुआत्याकडे बघतच राहते. तेव्हा वसुआत्या म्हणते, मला माहितीये मी काहीही बोललो तरी तुला खोटच वाटणार आहे, पण आता जे काय बोललीये ना त्याचा विचार कर जरा, बघ पटतंय का तुला. आणि तिथून निघून जाते. तेव्हा मालिनीच्या मनात विचार चालू असतात. ती म्हणतीये की खरंच असं होतंय का माझ्याकडून, नंदिनीला काही दुखलं खुपलं तर माझं लक्ष जात नाहीये का तिच्याकडे. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की घरी डॉक्टर आलेत आणि ते नंदिनीच्या आईला चेक करतायत. तेव्हा जीवा नंदिनी सुद्धा तिथेच असतात. तेव्हा डॉक्टर म्हणतायत की कसला तरी मोठा ट्रॉमा झालाय त्यांना. काल काय झालं होतं का, काही घडलं होतं का काल. हे ऐकताच जीवा आणि नंदिनीला धक्काच बसतो. त्यांना आठवतं की नंदिनीच्या आईने तिचं खोटं पोट बघितलेलं असतं, त्यातच टेन्शन घेतलेलं असणार त्यांनी. तेवढ्यात जीवा म्हणतो, हो ऍक्च्युली काल आमच्याकडे एक कार्यक्रम झाला होता ना, त्याच्या दगदगीमुळे त्यांना झालं असेल. आता काय काळजी घेऊ शकतो आम्ही. तेवढ्यात डॉक्टर म्हणतात, मी काही गोळ्या लिहून देते, एक जेवणाआधी आणि एक नंतर न घ्या. आणि हो, आता कसल्याच प्रकारचा मानसिक त्रास त्यांना होऊ देऊ नका. तेवढ्या तिकडे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की काव्या खूपच टेन्शन मध्ये असते. ती नंदिनीला म्हणते की ताई मी फेल झालीये. तेव्हा नंदिनी तिला म्हणते, अगं तू तर किती अभ्यास केला होता, असं कसं होऊ शकतंय, असं कसं झालं. तेव्हा काव्या म्हणते, अगं बाकीच्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या. तेव्हा जीवा म्हणतो, कोणत्या गोष्टी. तेव्हा काव्या म्हणते, माझी मेन एक्झाम, ती ही डिसेंबर महिन्यात, आणि आईने मला सांगितलं होतं की त्यांना त्यांचं बहिणीचं लग्न अटेंड करता आलं नाही, त्यांना बाळाला निवडावं लागलं. तेव्हा पार्थ म्हणतो, आई तुला काय गरज होती ग असल्या स्टोऱ्या सांगायची. इतक्यात वसुआत्या म्हणते, बायकोच्या किती आहारी गेलाय, आईला उलट बोलतोयस, आईला ओरडतोयस तू. मालिनी तुझी मुलं हाताची गेली बरं का. आता पुढील भागात काय होईल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.